Hello student, practice problem number 6 on not-for-profit concern. From the following particulars relating to Radha Krishna Charitable Hospital, Pune, prepare income and expenditure account for the year ending 31st March 2020 and balance sheet as on that date. Receipt and payment account for the year ending 31st March 2020. Receipt side, balance brought down, cash 8,230, to subscription 52,000, to donation general 17,500, interest in investment 10,000, to proceed from charity show 8,530, payment side, medicine purchase 41,000, general expenses 1,050, salaries 23,500, stationery 2,000, expenses on charity show 550, surgery and dispensary expenses 4,200, equipment 10,000, balance carried down, cash in hand, cash at bank, cash in hand 960, cash at bank 13,000, tally 96,260. Additional information, subscription due opening 310 and closing 350 means 1st April 2019 and 31st March 2020 opening and closing दोन्ही balance दिलेले आहेत. Subscription received in advance 600 and 150. Stock of material opening balance 8,000, closing balance 11,000. Estimated value of equipment opening 15,000, closing question mark. Building opening 40,000, closing question mark. Capital fund opening 1,70,940, closing question mark. 10% investment opening 1 lakh, closing question mark. Provide depreciation on equipment rupees 1,900 and building 1,500. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट साईड दिलेली आहे, ज्यामध्ये रिसिप्ट साईड म्हणजेच इन्कम जेवढे आहे ते सगळे दिसत आहेत, तर पेमेंट साईडला ज्याच्यासाठी आपण एक्सपेंडिचर केले किंवा ज्याच्यासाठी आपण पे केलेले आहेत ते पार्ट दिसतात. यामध्ये ॲडजस्टमेंट ज्याला ज्याला आहे त्याला आपल्याला मार्किंग करून घ्यायला लागेल. म्हणजे त्याला मार्किंग करून घेतल्यानंतर आपण जेव्हा सॉल्व करायला जाणार तेव्हा आपल्याला ते इझी होईल. फर्स्ट सबस्क्रिप्शन ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स, सबस्क्रिप्शनचा आउटस्टँडिंग आणि ॲडव्हान्स जेवढे आहेत तेवढे सगळे आपल्याला दिलेले आहेत, म्हणून त्याला मार्किंग करायला लागेल सबस्क्रिप्शनला. या ठिकाणी बॅलन्स ब्रॉडडाऊन जो आहे याचा इफेक्ट या ठिकाणी होत नाही आहे, कारण ऑलरेडी हा सेकंड इफेक्ट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. डोनेशन जनरल इन्कम आहे, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इन्कम आहे, प्रोसीड फॉर चॅरिटी शो इन्कम. मशिनरी परचेस, या ठिकाणी मशिनरी जी आहे ते ओपनिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स दिला आहे, ही परचेस सांगितलेली आहे, इथे पण दिसणार. जनरल एक्सपेन्सेस साइड, सॅलरी एक्सपेन्सेस साइड, स्टेशनरी एक्सपेन्सेस साइड, एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो एक्सपेन्सेस साइड, सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस साइड. इक्विपमेंट ही असेट्स आहे ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर बॅलन्स कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. या ठिकाणी आपल्याला ती कॅश इन हँड, कॅश ॲट बँक असेट साईडला पोस्टिंग जाणार. सबस्क्रिप्शन ड्यू आपण सबस्क्रिप्शनला मार्किंग केले, रिसिव्ड अँड ॲडव्हान्स तिथेच येणार आहेत, डबल मार्किंग करून ठेवूया. मशिनरीची त्या ठिकाणी मार्किंग केले, इक्विपमेंटची केलेली आहे. बिल्डिंगसाठी ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, क्लोजिंग बॅलन्स दिलेला नाही, पण डेप्रिसिएशन दिलेलं आहे. कॅपिटल फंड दिले, 10% इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे. ओके, आता आपण सॉल्व करायला जाऊया. आहे त्या मेथडने रेग्युलर आपण फायनल अकाउंटसारखंच पोस्टिंग करायला घेऊ. सबस्क्रिप्शन इन्कम साइड, बाय सबस्क्रिप्शन, इनरला आहे ती अमाऊंट 52,000,
दोन ठिकाणी या ठिकाणी ॲडजस्टमेंट दिसतात. ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं आहे बघा, सबस्क्रिप्शन ड्यू 310 अँड ओपनिंग अँड क्लोजिंग 350. तर या ठिकाणी सबस्क्रिप्शन ड्यू ओपनिंगला दिसते 310, म्हणजे तो प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग आपल्याला दिसते. आणि हे जे आहे 350 हे करंट इयरचं आउटस्टँडिंग दिसते. जे करंट इयरचं आउटस्टँडिंग असेल ते ॲड होणार आहे आणि प्रिव्हियस इयरचं आहे ते लेस होणार. ॲड आउटस्टँडिंग फॉर करंट इयर, आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. डायरेक्टली आपण घेऊया 2000 आहे त्या पद्धतीने 20 350 52,350. नेक्स्ट लेस आउटस्टँडिंग फॉर कुठल्या इयरचं आहे ते 2019, मीन्स 2018-19 असं आहे आणि हे 19-20 आहे. 310 52,350 minus 310 52,040. ओके. सेकंड ॲडजस्टमेंट, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, ओपनिंग आहे 600 आणि क्लोजिंग आहे 150. ओपनिंग जे आहे ते त्यावेळेला ॲडव्हान्स होते, म्हणजेच ते कधीची आहे तर आताची करंटची आहे. आणि जी क्लोजिंगला ॲडव्हान्सली रिसिव्ड झालेली दिसते ती म्हणजेच नेक्स्ट इयरची आहे. म्हणून ॲड सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स received in advance 600. ॲडव्हान्स रिसिव्ड तेव्हा केलेले होते ते या 2020चे आहेत किंवा फॉर 2020 लिहिलं तरी चालेल. 52,640 आणि त्यानंतर जे 150 ॲडव्हान्स रिसिव्ड आहेत ते नेक्स्ट इयरचे आहेत. म्हणजे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स किंवा लेस रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर नेक्स्ट इयर. फॉर नेक्स्ट इयर 150. इथे आउटरला येणार आता तुमचं 52,490. आता दोन आपण हे करंट इयरचे आउटस्टँडिंग काय केले त्या ठिकाणी ॲड केले, त्याचा इफेक्ट करणार. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 350 असेटला जाणार. ठीक आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर आहे ते 350 आणि सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 150. या दोघांची पोस्टिंग आपण या ठिकाणी केली. त्यानंतर सबस्क्रिप्शन झाल्यानंतर डोनेशन जनरल आहे. डोनेशन येणार आहे इन्कमला बाय डोनेशन. जनरल सांगितलेलं आहे म्हणजेच ते इन्कमच आहे 17,500. नेक्स्ट इंटरेस्ट इन इन्व्हेस्टमेंट इन्कम बाय इंटरेस्ट इन इन्व्हेस्टमेंट. Interest in investment 10,000. Next proceed from charity show by
proceeds from charity show, $8,530. नेक्स्ट एक या साईडची म्हणजेच रिसिप्ट साईड संपलेली आहे. पेमेंट साईड मेडिसिन परचेस झालेली आहे. हे आपलं एक्सपेंडिचर आहे मेडिसिन परचेस, पण त्यासाठी मेडिसिनचं ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्ही बॅलन्स या ठिकाणी दिलेले आहेत. ते घेणं ॲडजस्टमेंटला. फर्स्ट ॲडजस्टमेंट झाली, सेकंड झाली, थर्ड स्टॉक ऑफ मेडिसिन ₹8,000 मीन्स ओपनिंग स्टॉक टू ओपनिंग स्टॉक $8,000 add opening stock of medicine add purchases आहे 41,000 मीन्स झाले 49,000. क्लोजिंग बॅलन्स आहे 11,000 लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन 11,000. 38,000 आउटरला. ओपनिंग स्टॉक ऑफ मेडिसिन 8,000 प्लस परचेस ऑफ मेडिसिन 41,000 लेस क्लोजिंग स्टॉक 11,000 आउटर 38,000. नेक्स्ट जनरल एक्सपेंसेस to general expenses. जनरल एक्सपेंसेस आहे 1,050. नेक्स्ट सॅलरीज 23,500. ॲडजस्टमेंट याच्यावर नाही आहे. नेक्स्ट स्टेशनरी 2,000. त्यानंतर एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो टू एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो expenses on charity show 550. Next surgery and dispensary expenses expenses 4,200. नेक्स्ट काय आहे इक्विपमेंट ही आपली असेट्स आहे. या ठिकाणी दिसणार ते इक्विपमेंट ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट बघा काय सांगितले इक्विपमेंटची. इक्विपमेंट आहे 10,000. इक्विपमेंटवर ॲडजस्टमेंट दिलेली आहे. ओपनिंग बॅलन्स आहे 15,000 म्हणजे इक्विपमेंटचा ओपनिंग बॅलन्स दिसणार 15,000. त्यानंतर आता इथे इक्विपमेंट जे दिसते ते परचेस आहे 10,000. ॲड परचेस ज्यावेळेला रिसिप्ट अँड पेमेंटमध्ये पेमेंट साईडला जो पार्ट दिसतो तेवढा सगळा परचेस झालेला असणार आहे म्हणजेच एक्सपेंडिचर केलेला आहे. 10,000 झाले 25,000 आणि या ठिकाणी डेप्रिसिएशन दिले बघा 1,900 लेस डेप्रिसिएशन 1,900. आउटरला 23,100. इक्विपमेंट डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंटचा सेकंड इफेक्ट करणार आपण.
टू डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट. डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट आपण इनरलाच घेऊया कारण अजून एक डेप्रिसिएशन आहे. त्यानंतर बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. आता या ठिकाणचा एक्सपेन्सेस साईडची कॅश इन हँड, कॅश ॲट बँक म्हणजेच क्लोजिंग बॅलन्स हा आपण या ठिकाणी असेट साईडला घेतो आहे. पण ओपनिंगचा जर बॅलन्स असेल ब्रॉड डाऊन तर त्याचं पोस्टिंग ऑलरेडी झालेलं असतं, त्याच्यामुळे ते पुन्हा पोस्ट केलं जात नाही. कॅश इन हँड, $960, कॅश ॲट बँक $13,000. सो एक क्लोजिंग स्टॉक आपला हा इथला घ्यायचा राहून गेला आहे ना, मटेरियल परचेसचा क्लोजिंग स्टॉक, नंतर विसरून राहून जाईल 11,000. नेक्स्ट या ठिकाणी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट संपले. ॲडजस्टमेंट आपण चेक करणार. इक्विपमेंटचा 15,000 मिळाले म्हणजेच क्लोजिंग बॅलन्स या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे 23,100. हा त्यातला क्लोजिंग स्टॉक आहे, इथला आपल्याला क्वेश्चन मार्क दिला आहे तो. त्यानंतर बिल्डिंग 40,000 ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे बिल्डिंगचा आणि ॲडजस्टमेंट दिलेली आहे. बिल्डिंग 40,000. डेप्रिसिएशन सांगितले, लेस डेप्रिसिएशन 1,500, 38,500. सेकंड इफेक्ट, डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 1,500. त्यानंतर अजून काय राहिले, कॅपिटल फंड ओपनिंग बॅलन्स दिला आहे. ओपनिंग बॅलन्स आहे 1,70,940. यामध्ये सरप्लस डेफिसिट जो काय असेल, सरप्लस असेल तर ॲड, डेफिसिट असेल तर लेस होणार आहे. त्यानंतर बिल्डिंग झालं. कॅपिटल फंड 10% इन्व्हेस्टमेंटचा ओपनिंग बॅलन्स दिला आहे 1,00,000. 10% इन्व्हेस्टमेंट. ते ॲडजस्टमेंट बाकी काही नाही आहे म्हणजे डायरेक्ट आउटरला जाणार 1,00,000. पोस्टिंग आपली करून झाली. आता आपण क्लोज करूया. फर्स्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, डेबिट क्रेडिट साईड. या ठिकाणी क्रेडिट साईड आपल्याला मोठी दिसते, बघूया किती आहे ती. 52,490 plus 70,500 plus 10,000 plus 8,530, 88,520 minus 38,000 minus 1,050 minus 23,500 minus 2,000 minus 550 minus 4,200 minus 3,400, 15,820. त्या ठिकाणी इन्कम साईड मोठी आहे आणि एक्सपेन्सेस साईड लहान आहे म्हणजेच सरप्लस, टू सरप्लस. सरप्लस जर झालेला असेल तर तो कॅपिटल फंडमध्ये ॲड होणार आहे. ॲड सरप्लस 15,820, 1,70,940 plus 15,820, 1,86,760, 1,86,760. आता आपण हे टॅली करून बघूया.
1,86,760 plus 1,50,000, 1,86,910. Other side, 23,100 plus 38,500 plus 1 lakh plus 350 plus 960 plus 13,000 plus 11,000. 1,86,910. प्रॉब्लेम आपल्या ठिकाणी टॅली झालेला आहे. सॉल्व करून चेक करा.